तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 8 बघणार आहोत. ठीक आहे, तर यामधून जी टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली आता सेल्फ लर्निंग बघून घेऊ. यामध्ये 8 स्टेप दिलेले आहे बघा त्यांनी. त्यामधून आपला पहिला प्रश्न आहे, सर्व ॲप्लिकेशन्स काम करण्यासाठी आधार म्हणून वापरतात असे पुढीलपैकी काय आहे? ठीक आहे, तर ते म्हणजेच यापैकी ऑपरेटिंग सिस्टीम, पहिल्या नंबरचं उत्तर. नेक्स्ट करूया समोरचा प्रश्न बघा, ऑपरेटिंग सिस्टीम करत नाही असे फंक्शन्स ओळखू शकाल का? ठीक आहे, आता जे ऑपरेटिंग सिस्टीम करू शकत नाही ते म्हणजेच फाईल्स आणि फोल्डर्स यांचे आयोजन करणे, जे तिसऱ्या नंबरचं उत्तर ते आपलं आन्सर होतं. नंतर बघा, ऑपरेटिंग सिस्टीम डॅश डॅश संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असते, तर ते म्हणजेच मेमरीच्या. नेक्स्ट बघूया समोरचा प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीम पुढीलपैकी कोणती सेवा देऊ करत नाही? तर बघा, यापैकी जे उत्तर आहे आपलं ते आहे पहिल्या नंबरचं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आणि अपॉइंटिंग. नेक्स्ट करूया समोरचा प्रश्न बघा, वॉर्म बूटिंग म्हणजे काय? तर वॉर्म बूटिंग म्हणजे कम्प्युटर रिस्टार्ट करणे. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट आहे आपला प्रश्न, जेव्हा आपण एक फाईल सेव्ह करत असतो तेव्हा डॅश डॅश या क्षेत्रात आपण फाईल्स नेम इनपुट करतो, तर ते म्हणजेच डायलॉग बॉक्समध्ये सेकंड नंबरचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती महत्त्वाची रिपोर्ट सिस्टीम आहे जी ॲप्लिकेशन्स कार्यान्वित होण्यासाठी सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट तयार करण्यात गुंतलेली असते? तर बघा, त्याचं उत्तर म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, तर सबमिट करूया. आता समोर बघा, एक लास्ट स्टेप आपली, ते म्हणजे एक आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण 22 सेकंदचा. तर हा एक पूर्ण समरी आहे आपल्या सेल्फ लर्निंगबद्दलची. तर हे तुम्ही पूर्ण बघून घ्या आणि पूर्ण संपल्यानंतर इथं ऑप्शन येईल. ठीक आहे, कंप्लीट झालेलं आहे, तर यसवरती क्लिक करा आणि गो टू होमवरती. ठीक आहे, आता इथं आपलं जे सेल्फ लर्निंग आहे ते संपलेलं आहे. आता यानंतर जे आहे ते आपण आता डू इट युअर सेल्फ बघून घेऊ. ठीक आहे, तर प्रॉपर तुम्ही बघा, कारण तुमचे मार्क्स कटणार नाहीत मग. ठीक आहे ना, तर सोडवसाल व्यवस्थित तर ठीक आहे. नंतर बघा, माऊसचे राईट बटन क्लिक करून शॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन्स आयटम टाईपनुसार लावा. आता स्टार्ट करूया. आता हे सेम प्रश्न आपण मागच्या काही सेशनमध्ये सोडवलेला आहे मित्रांनो. आता तेच ते रिपीट होतात. तर बघा, राईट क्लिक करायचं आहे आपल्याला. यानंतर बघा, इथं शॉर्ट बायवरती क्लिक करा आणि यानंतर आयटम टाईपनुसार. ठीक आहे, आता सबमिट करूया. पहिला प्रश्न संपलेला आहे. दुसरा प्रश्न बघा, आता माऊसचे राईट क्लिक करून आपल्या डेस्कटॉपवर न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा आणि माय डॉक्युमेंट म्हणून नाव द्या. तर स्टार्ट एक्झाम करूया. यामध्ये आपल्याला फक्त सिम्पल आहे मित्रांनो, एक टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायचं आहे आपल्याला आता. तर तसं करण्यासाठी राईट क्लिक करा, नंतर इथं न्यू टॅबवरती जा, न्यू या ऑप्शनवरती, आणि इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे ऑप्शन्स येतील. यामधून टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायचं आहे बघा. तर टेक्स्ट डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आता इथं ऑटोमॅटिकली नाव द्यायचं ऑप्शन येईल. तर माय डॉक्युमेंट असं आपल्याला नाव द्यायचं आहे. ठीक आहे, तर टाईप करून घेऊ इथं माय डॉक्युमेंट. ठीक आहे, आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून सबमिट करा. सिम्पल होतं. नंतर बघा, माऊसचे राईट क्लिक करून शॉर्ट बाय ड्रॉप डाऊन मेनू किंवा कॉन्टॅक्ट मेनू वापरून डिस्प्ले सेटिंग ओपन करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर परत बघा, आता यामध्ये आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि यामधून लास्ट सेकंड ऑप्शन बघा, डिस्प्ले सेटिंग. ठीक आहे, तर यावरती फक्त क्लिक करा आणि नंतर सबमिट. सिम्पल होतं. आता लास्ट सेकंड प्रश्न आहे आपला, माऊसचे राईट क्लिक करून शॉर्ट ड्रॉप डाऊन मेनूमधून कॉन्टॅक्ट मेनू वापरून पर्सनलाइज सेटिंग ओपन करा. आता आपण पर्सनलाइज ओपन करायचं आहे आपल्याला, सेम तेच पद्धतीनं राईट क्लिक करूनच. ठीक आहे, त्याला क्लोज करू पहिले, नंतर राईट क्लिक करा डेस्कटॉपवरती आणि यामधून पर्सनलाइज हे मेन्यू ओपन करा आणि नंतर सबमिट करा. सिम्पल होतं. यानंतर लास्ट प्रश्न आहे बघा आपला, माऊसचे राईट क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनची साईज लार्ज करा. तर स्टार्ट करूया. तर हा सुद्धा प्रश्न आपण सोडवलेला आहे मित्रांनो, सेम तेच पद्धत आहे. क्लोज करू, याला राईट क्लिक करा डेस्कटॉपवरती आणि यानंतर बघा, इथं व्ह्यू आहे, फर्स्ट नंबरचं ऑप्शन व्ह्यू, यामधून लार्ज आयकॉन. त्या पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा, आयकॉन्स असे मोठे होतील आणि नंतर सबमिट करूया. तर बघा, इथे जे डू इट युअर सेल्फ आहे ते सुद्धा आपलं इथं
एंड करून घेऊ आपण, ठीक आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओजसाठी. आता नॉलेज चेक बघून घेऊ. यामध्ये स्टार्ट एक्झाम. आता हेच तुम्ही थोडं मनपूर्वक पहा, कारण यामध्ये चुका जर केल्या तर मार्क्स जातात बरं का. तर बघा इथे दाखवलेल्या चित्रांमधून फाईल शॉर्टकट ओळखा. तर फाईल शॉर्टकटसाठी बघा 4 त्यांनी ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे 4 इमेजेस आहेत त्यांनी दिलेले. तर यापैकी जे तिसरी इमेज आहे ते आपलं आन्सर आहे. नंतर आहे शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट कराल. आता तुम्ही इमेज ओपन करून पहा मित्रांनो, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे. तर 4थ्या नंबरचं उत्तर आहे याचं, ठीक आहे. यामध्ये शॉर्टकट फाईल डिलीट करता येते. नंतर आहे इथे दाखवलेले चित्रांमधून शॉर्टकट फाईल ओळखा. आता तुम्ही इमेज ओपन करून पहा बरं का. आता पहिल्या नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे ते, तर म्हणून मी यावरती क्लिक करतो आणि सबमिट. नंतर आहे नेहमी वापरता असलेली फाईल डेस्कटॉपवर ठेवणे ही एक उत्तम कल्पना आहे. असं करण्यासाठी तुम्ही काय कराल. तर यामध्ये परत 4 ऑप्शन आहे. तर यापैकी तिसऱ्या नंबरचं उत्तर आहे आपलं. नंतर आहे दिलेले इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. तर ओला कॅब मेन्यू खालीलपैकी कोणते आहे. परत त्यांनी इमेज दिलेले आहे, तर ए नंबरचं ऑप्शन. नंतर आहे ओलामध्ये प्रवास करण्याचा फायदा पुढीलपैकी कोणता नाही. तर ते म्हणजेच इथं ऑप्शन नंबर बघा. तर बघा इथं वाहतुकीचं सर्वात स्वस्त मोड म्हणजे 4थ्या नंबरचं उत्तर. नंतर आहे ओला कॅब बुक केल्यानंतर पुढीलपैकी काय प्राप्त होत नाही. तर आपण ओला बुक केल्यानंतर बघा ड्रायव्हरचा जो कॉन्टॅक्ट ॲड्रेस आहे तो आपल्याला प्राप्त नाही होत. त्याचा नंबर होऊ शकते पण त्याचा ॲड्रेस जे आहे ते आपल्याला प्राप्त नाही होत. म्हणजे दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे आपला, क्लिक करूया, सिम्पली सबमिट. नंतर बघा आपली टॅक्सी बुक करताना आपल्या निश्चित स्थानाबद्दल आपल्याला खात्री नसते, म्हणून आपण जवळच्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्यास व्यक्ती चलितपणे सेट करण्याचा प्रयत्न केला. आपण हे कसे करू शकता. तर त्यांनी परत इमेज दिलेली आहे. तर बी नंबरचा ऑप्शन आहे त्या इमेजमध्ये. नंतरचा प्रश्न बघा आपण आपल्या ओला वॉलेटमधील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण हे कसे कराल. तर ते करण्यासाठी परत इमेज दिलेली आहे. तर यामधून सी नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो. तुम्ही ते इमेज ओपन करून बघा, तुम्हाला नंतर कळेल. नंतर आहे आपण आपल्या घरी आहात आणि आपल्याला स्थानांपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या मित्रांसाठी ओला कॅब बुक करीत आहात. आपण कोणता पर्याय निवडला पाहिजे जेणेकरून कॅब उचलण्यासाठी त्याच्या स्थानावर पोहोचेल, ठीक आहे. तर परत त्यांनी इमेज दिलेली आहे. तर यामधून ऑप्शन नंबर ए आहे. तुम्ही ती इमेज ओपन करून बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, ठीक आहे ना. तर नॉलेजची की तर संपलेलं आहे, तर एंड करून घेऊ आपण. थोडं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे त्याचा आन्सर, पण तुम्ही ओपन करून बघा ते इमेज. आता पूर्णपैकी पूर्ण गुण मिळाले मित्रांनो. नंतर आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट आता लास्ट आपली राहिलेली आहे ते बघून घेऊ. यामधून पहिला प्रश्न बघा तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणजेच जे प्रोग्राम्स आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना डॅश असे म्हणतात. तर ते म्हणजेच प्लगइन्स. सबमिट करूया. नंतर बघा दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून ईमेल संदेश येतात. अशा प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेट्सला काय म्हणतात. तर त्याला स्पॅम मेल असे म्हणतात, ठीक आहे ना. आता स्पॅम आपल्याला खूप सारे मेसेज येतात. नंतर निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम्स वापरू शकतात. तर ते म्हणजेच फिल्टर. लास्ट प्रश्न आहे ईमेल मेसेज सोबत असणारी अटॅचमेंट ही एखादी डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते. तर बरोबर आहे मित्रांनो. अटॅचमेंट म्हणून आपण फोल्डर किंवा एखादी डॉक्युमेंट सेंड करू शकतो. तर इथं आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट संपलेलं आहे मित्रांनो. आता बघा हा इथं जो सेशन आहे हे संपलेलं आहे. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. बाय.